इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामध्ये आपण दुसरं प्रकरण सुरू केलेलं होतं, वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा. यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ वर्क, टाइप्स ऑफ वर्क, कार्याचे प्रकार बघितले, धनकार्य, ऋणकार्य, युनिट्स ऑफ वर्क, कार्याची एकक कोणती आहेत ती बघितलीत. आता यानंतरचा पुढचा पार्ट आहे, भाग आहे, तो आपण बघणार आहे, तो म्हणजे एनर्जी, ऊर्जा. ऊर्जा, एनर्जी या संदर्भामध्ये खालील प्रश्न आहेत ते विचारत घ्या. व्हाय डज इट हॅपन? हे असे का घडते? इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क द प्लांट लँग्विशेस. एखादी कुंडी की ज्याच्यामध्ये रोप आहे, अशी कुंडी आपण जर अंधारामध्ये ठेवली तर ते रोप कोमेजते, हे आपण पाहिलेलं आहे. असं का घडतं? दुसरं एक्झाम्पल, ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ म्युझिक सिस्टीम और टीव्ही बियॉन्ड अ लिमिट द व्हेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. आपण एखाद्या टीव्हीचा, म्युझिक सिस्टीमचा आवाज प्रमाणाबाहेर जर वाढवला तर आपल्या घरातील कपाटावरची भांडी आहेत ती कंप पावायला लागतात, हेही आपण पाहिलेलं आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, कलेक्टिंग अ सनलाईट ऑन अ पेपर विथ हेल्प ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न्स द पेपर. जेव्हा आपण सूर्यप्रकाश एका कागदावरती बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने गोळा करतो तेव्हा काय होतं, तर तो कागद पेट घेतो, हेही आपण पाहिलेलं आहे. आता ह्या सगळ्या उदाहरणांचा विचार केला तर लक्षात येईल आपल्या की कुंडीतील रोप कोमेजतं, म्हणजे त्याला एनर्जी म्हणजे ऊर्जा मिळत नाही. त्यानंतर भांडी कंप पावतात, म्हणजे कार्य होतं काहीतरी, आणि कार्य घडण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, म्हणजे ध्वनी म्युझिक हे काय आहे? टाईप ऑफ एनर्जी, ऊर्जेचाच एक प्रकार आहे. आणि कलेक्टिंग अ सनलाईट ऑन अ पेपर विथ हेल्प ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स, जेव्हा बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने आपण सूर्यप्रकाश गोळा करतो, सूर्यप्रकाश हे सुद्धा एक ऊर्जेचं स्वरूप आहे. तर हे सर्व उदाहरणं आपण पाहिलेले आहेत की ह्याच्यामध्ये ऊर्जा म्हणजेच एनर्जी याच्याविषयी सांगितलेलं आहे. मग काय आहे ऊर्जा म्हणजे नेमकं? तर द कपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड एनर्जी. एखाद्या वस्तूची कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा, आणि म्हणून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा आहे. म्हणून द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. कार्याची जी एकक आहेत तीच ऊर्जेची एकक आहेत. आपण कार्याची एकक बघितलेली आहेत. SI पद्धतीमध्ये जूल इज अ युनिट ऑफ वर्क. जूल हे कार्याचं एकक आहे, म्हणून ऊर्जेचं सुद्धा SI पद्धतीमध्ये जूल हेच एकक आहे. व्हाईल दॅट इन CGS सिस्टीम इज अर्ग, आणि CGS पद्धतीमध्ये अर्ग हे एकक आहे. तुम्ही हे पाहिलेलं आहे. यू हॅव लर्न्ड, काय आपण अभ्यासले, तर एनर्जी एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म्स. ऊर्जा वेगवेगळ्या रूपामध्ये आढळून येते. कुठली ऊर्जेची रूपं असतात? मेकॅनिकल एनर्जी, यांत्रिक ऊर्जा, हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा, लाईट एनर्जी प्रकाश ऊर्जा, साऊंड एनर्जी ध्वनी ऊर्जा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकीय ऊर्जा, केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जा, न्यूक्लिअर अँड सोलार एनर्जी, केंद्रकीय ऊर्जा आणि सौर ऊर्जा. ऊर्जेची ही वेगवेगळी रूपं आपल्याला माहिती आहेत. इन दिस चॅप्टर, या प्रकरणामध्ये वी आर गोइंग टू स्टडी 2 फॉर्म्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. आता आपण ह्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार पाहणार आहे, नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. पहिला प्रकार विचारात घ्या, कायनेटिक एनर्जी. फर्स्ट, व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस? काय होईल खालील घटनांमध्ये पहा. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक द स्टंप. द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. वन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन द गेम ऑफ मार्बल्स. तिन्ही उदाहरणामध्ये लक्षात घ्या काय होईल. फ्रॉम अबव एक्झाम्पल्स, वरील उदाहरणावरून आपल्याला असं समजते, लक्षात येते की when a moving object strikes
अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. जेव्हा एखादी गतिमान वस्तू स्थिर वस्तूला टक्कर होते तिची, तेव्हा काय होतं, स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह, स्थिर वस्तू सुद्धा गतिमान होते. म्हणजेच दस द मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी, म्हणजेच गतिमान वस्तूमध्ये काहीतरी ऊर्जा असते, त्यामुळे ती स्थिर वस्तूला सुद्धा गतिमान करते. पार्ट ऑर ऑल ऑफ विच इट शेअर विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट, आणि मग ती गतिमान वस्तू स्थिर असलेल्या वस्तूला तिची काही ऊर्जा किंवा सर्व ऊर्जा देऊन टाकते, आणि त्यामुळं देअर बाय सेटिंग इट इन अ मोशन, त्यामुळं स्थिर वस्तू सुद्धा गतिमान होते. द एनर्जी विच एन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. आणि म्हणून एखाद्या वस्तूला, गतिमान वस्तूला तिच्या गतीमुळे जी ऊर्जा प्राप्त झालेली असते त्यालाच गतिज ऊर्जा असे म्हणतात. गतिज ऊर्जेचं हे समीकरण लक्षात आलं का? पहा, कायनेटिक एनर्जी, द वर्क डन बाय अ force to displace a stationary object through a distance is the kinetic energy gained by object. आता आपल्याला माहिती आहे गतिज ऊर्जा वस्तूची म्हणजेच काय आहे, तर तिच्यामध्ये जेवढी ऊर्जा असेल गतिमान वस्तूमध्ये तेवढंच तिच्याकडून कार्य घडून येईल. म्हणून या ठिकाणी जे सूत्र दिले बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन बाय द ऑब्जेक्ट. गतिज ऊर्जा म्हणजेच काय आहे, तर वस्तूकडून घडून आलेलं कार्य. आता कार्यासाठी आपण एकक काय देतो, W इज इक्वल टू एफ एस. वर्क डन काय आहे, एफ इंटू एस. कार्य म्हणजे एफ गुणिले एस. कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा, वस्तूमध्ये असलेली गतिज ऊर्जा ही W बरोबर एवढीच असते, कार्य एवढी असते. म्हणजे तिच्यामध्ये जेवढी एनर्जी असेल, ऊर्जा असेल, तेवढीच तिच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता असते. म्हणून सूत्र मिळालं के इज इक्वल टू एफ इंटू एस. कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याला सूत्र, स्थितीज ऊर्जेसाठी सूत्र तयार करायचं आहे. आता या ठिकाणी एक्सप्रेशन कसं तयार होते बघा. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास एम मूव्ज. समजा एक स्थिर वस्तू आहे आणि तिचं वस्तुमान एम आहे. ती वस्तू काय करते, तर मूव्ज, गतिमान होते. बिकॉज ऑफ एन अप्लाइड फोर्स. कधी गतिमान होते, जेव्हा तिला बल लावलं जातं तेव्हा. लेट यू बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. समजा तिचा सुरुवातीचा वेग यू हा आहे. आता सुरुवातीला ती वस्तू स्थिर आहे, म्हणजे तिचा सुरुवातीचा वेग काय असतो, 0, 0 असतो. लेट द अप्लाइड फोर्स बी एफ. समजा त्या स्थिर वस्तूला आपण बल लावलं एफ एवढं बल लावलं. ह्या बलामुळे काय होतं, दिस जनरेट्स एन एक्सिलरेशन इन एन ऑब्जेक्ट. जेव्हा वस्तूवर बल लावतो तेव्हा ती वस्तू गतिमान होते, म्हणजे तिच्यामध्ये एक्सिलरेशन, त्वरण निर्माण होतं. आणि आफ्टर टाइम टी द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल टू व्ही. आणि मग टी एवढ्या वेळानंतर त्या वस्तूचा वेग व्ही होतो. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग दिस टाइम इज एस. एफ एवढं बल लावल्यामुळं तिची एस एवढी डिस्प्लेसमेंट होते, आणि मग तिच्याकडून घडून येतं कार्य W इज इक्वल टू एफ इंटू एस. W बरोबर एफ गुणिले एस एवढं कार्य घडून येतं. आता अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनचा दुसरा नियम आपण पाहिलेला आहे. काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. संवेग बदलाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमावरून आपल्याला हे सूत्र मिळालेलं होतं, एफ बरोबर एम ए. मग हे न्यूटनचं दुसरं गतिविषयक समीकरण घेतलं. आता या ठिकाणी गती विषयक समीकरण विस्थापनासाठी आपल्याला एस बरोबर माहिती आहे, एस बरोबर यू टी अधिक 1/2 AT वर्ग. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. एसच्या ह्या इक्वेशनमध्ये यू हा इनिशियल व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते, म्हणून यू टी 0 झालं, प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजे एस बरोबर काय मिळालं, 1/2 AT वर्ग. आता डब्ल्यू हे इक्वेशन घेतलं, डब्ल्यू इज इक्वल टू काय आहे, एफ इंटू एस. एफ इंटू एस, एफ बरोबर काय आहे, एम ए. आणि एसची किंमत आत्ता मिळाली ती 1/2 इंटू AT स्क्वेअर, 1/2 AT वर्ग. आता हा 1/2 एम आणि हा ए आणि ए डबल ए झाला, आणि टी चा वर्ग, ए चा वर्ग आणि टी चा वर्ग, म्हणजे ए आणि टी दोन्हींचा वर्ग. म्हणून आपल्याला इक्वेशन सूत्र मिळालं, डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 MAT स्क्वेअर. डब्ल्यू म्हणजेच वर्क कार्य, आणि कार्यासाठी सूत्र काय मिळालं, 1/2 MAT वर्ग. आता युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचे गतिविषयक पहिले समीकरण माहिती आहे आपल्याला, व्ही बरोबर यू अधिक AT.
पण यू हा सुरुवातीचा वेग आहे आणि तो 0 असतो, म्हणून इथं 0 लिहिलं तर व्ही बरोबर काय मिळालं, व्ही बरोबर AT. मग व्ही वर्ग बरोबर काय असेल तर ATचा वर्ग. मग ATच्या ठिकाणी आपण व्ही स्क्वेअर इथं लिहिलं. वरचं जे इक्वेशन होतं W इज इक्वल टू 1/2 M आणि AT स्क्वेअर होतं, ATच्या ठिकाणी व्ही स्क्वेअर लिहिलं, व्ही वर्ग लिहिलं. आणि मग W इज इक्वल टू 1/2 MV स्क्वेअर असं इक्वेशन मिळालं युजिंग इक्वेशन्स 3 and 4. The kinetic energy gained by an object is the amount of work done by the object. अशा प्रकारे गतिज ऊर्जा एखाद्या वस्तूला जी प्राप्त झालेली असते ती ऊर्जा, त्या ऊर्जेमुळं जे कार्य घडून येतं ते कार्य KE इज इक्वल टू W. जेवढी ऊर्जा असेल तेवढं कार्य घडून येतं, म्हणून कार्याचं जे सूत्र मिळालं W बरोबर 1/2 MV वर्ग. कार्य किती होतं तर जेवढी ऊर्जा असेल तेवढंच, म्हणून W बरोबरच KE आहे, KE बरोबर W. म्हणून KE कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा बरोबर 1/2 MV वर्ग असं आपल्याला सूत्र मिळालं गतिज ऊर्जेसाठीचं. पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे गतिज ऊर्जा. या ठिकाणी एक सोडवलेलं एक्झाम्पल दिलेलं आहे. अ स्टोन हॅव्हिंग अ मास 250 ग्रॅम इज फॉलिंग फ्रॉम अ हाईट. 250 ग्रॅम वस्तुमान असलेला एक दगड वरून खाली पडतोय. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट मुवमेंट वेन इट्स व्हेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर पर सेकंद. वस्तुमान त्या छोट्याशा दगडाचं आहे 250 ग्रॅम त्याचं, आणि तो पडतोय. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव, त्याच्याकडे मग किती ऊर्जा असेल कधी व्हेन इट्स व्हेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंद, जेव्हा त्याचा वेग 2 मीटर प्रति सेकंद एवढा होईल. KE इज इक्वल टू सूत्र माहिती आपल्याला 1/2 MV वर्ग. M आहे 250 ग्रॅम म्हणजेच 0.25 किलोग्रॅम. SI पद्धतीमध्ये वस्तुमानाचं मासचं युनिट किलोग्रॅम आहे, म्हणून ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये करून घेतलं. 0.25 इंटू व्ही वर्ग. व्ही व्हेलॉसिटी किती आहे 2, 2चा वर्ग बरोबर 0.5 जूल. SI सिस्टीममध्ये KE कार्याचे एकक जूल आहे. अशा पद्धतीनं आपल्याला कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा म्हणजे काय हे कळालं, समजलेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, स्थितीज ऊर्जा म्हणजे काय.